डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान बनवलेले आहे, हे संविधान किती दिवसामध्ये बनवलेले आहे हे सर्वांना तोंडपाठ असते. प्रधानमंत्री असो, मुख्यमंत्री असो, खासदार असो, आमदार असो, साहित्यिक असो, लेखक असो, वक्ता असो, हे लोक सांगतात 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस हा कार्यकाल सांगितला जातो. पण हा कार्यकाल चुकीचा आहे. 9 डिसेंबर 1946 साली पहिली सभा सुरू झालेली आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 साली हे संविधान अर्पण केलेलं आहे. म्हणून 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 ह्याची बेरीज केली तर 2 वर्ष 11 महिने 17 दिवस येते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष 30 ऑगस्ट 1947 साली झालेले आहेत. आणि ते अध्यक्ष झालेले आहेत म्हणजे 9 डिसेंबर 1946 सालच्या नंतर 9 महिन्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 30 ऑगस्ट 1947 मसुदा समितीचे अध्यक्ष झालेले आहे. त्यानंतर संविधान लिहिण्याला सुरुवात झालेली आहे, मसुदा लिहिण्याला सुरुवात झालेली आहे. आणि तो मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 141 दिवसामध्ये हा मसुदा म्हणजे संविधान लिहिलेला आहे. आणि ते संविधान संसदेत मांडण्याकरता 11 सत्र चाललेली आहेत आणि ते मांडण्याकरता 165 दिवस लागलेले आहे. म्हणजे 4 महिने 20 दिवस 141 दिवसामध्ये बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. 4 महिने 20 दिवसामध्ये 441 अधिक 165 केले तर 306 दिवस होतात. म्हणजे 10 महिने 6 दिवस, म्हणजे 10 महिने आणि 6 दिवसामध्ये बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलेलं आहे. हे सर्व डिटेल आहेत ते तुम्हाला जे संसदेमध्ये डिबेट आहे, संविधान खंड, संविधान सभा डिबेट, त्यामध्ये सर्व भेटेल. कारण संसद सभेमध्ये मला वाटतं ते 12 खंड असतात इंग्लिशमधून. हे 9 डिसेंबर 1946 जी सभा सुरू झालेली आहे त्या सभेपासून संविधान अर्पण करेपर्यंत 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत सर्व काही जो कार्यकाल झालेला आहे त्याच्यामध्ये ती लिखापडी झालेली आहे. त्यामध्ये सर्व डिटेलमध्ये आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान 10 महिने आणि 6 दिवसामध्ये लिहिलेलं आहे. जे डिबेट आहेत ते आमच्याकडे मराठी घोडेस्वार सरांनी ते मराठीमध्ये अनुवाद केलेले आहे. ते डिबेट 1000 पानाचे आहेत, 700 पानाचे आहेत, 800 पानाचे डिबेट आहेत. एक पुस्तक 1000 पानाचं, 700 पानाचं, 800 पानाचं आहे. त्यामध्ये सर्व माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी संसद सभेमध्ये त्या काळी लोक बोलत होते की संविधान लिहिण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बराच वेळ लागला. आणि आता पण काही न अभ्यास करणारी
कधी डिबेट न वाचणारे लोक बोलतात की संविधान लिहिण्याकरता वेळ लागला, पण हे फार चुकीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसद सभेमध्ये सांगितलेलं आहे, बाहेर देशाचा उल्लेख केलेला आहे. अमेरिका असो, कॅनडा असो, साऊथ आफ्रिका असो, ऑस्ट्रेलिया असो, यांचे जे संविधान लिहिलेले आहेत त्यांनी किती दिवस घेतले संविधान लिहिण्याकरता, व आपलं भारतीय संविधान लिहिण्याकरता आपण किती दिवस घेतलेले आहेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. अमेरिका, साऊथ आफ्रिका यांच्यापेक्षा आपण कमी वेळात संविधान बनवलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या बी कमी वेळात संविधान बनवलेलं आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि अमेरिका, कॅनडा, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांचे जे संविधान आहेत ते आपल्यापेक्षा छोटे संविधान आहेत. त्याचे आर्टिकल छोटे आहेत. आपलं संविधान 395 आणि 8 परिशिष्ट आहेत. एवढं आपलं मोठं संविधान आहे. आणि अमेरिका, कॅनडा, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया ह्यांचे जे संविधान आहे, जे संविधान करते होते त्यांनी आहे तसं स्वीकृत केलेलं आहे. त्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या नाहीत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आपल्या संविधानामध्ये 2463 ह्या दुरुस्त्या आल्या होत्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्यावर जो आरोप केला जातो की संविधानाला लिहिण्याकरता वेळ लागला, तो निर्धार आहे. कारण मी कमी वेळामध्ये संविधान लिहिलेलं आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये सांगतात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते 141 दिवसामध्येच लिहिलेलं आहे मसुदा, पण तो मांडण्याकरता 165 दिवस संसद सभेमध्ये लागलेले आहेत. संसद सभेमध्ये प्रत्येक कलमावर चर्चा झालेली आहे. प्रत्येक कलमाची बाबासाहेबांनी उत्तर दिलेली आहेत. हे संविधान, हे आर्टिकल कसं असेल, काय असेल, त्याचा उपाय काय, हे सर्व बाबासाहेबांनी त्याच वेळेस सांगितलेलं आहे. म्हणून ते संविधानाला 165 दिवस मांडण्याकरता लागलेले आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 महिने 6 दिवसामध्ये संविधान लिहिलेलं आहे. जगात सर्व मोठी राज्य घटना आहे. ही मोठी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका अल्प काळामध्ये लिहिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संविधान सभेमध्ये ज्यावेळी संविधान लिहिल्यानंतर प्रत्येक सभासदांनी भाषणे केलेली आहेत. त्यामध्ये बाबासाहेबांचं नाव घेऊन प्रत्येकाने वाहवा केलेली आहे, स्तुती केलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर PS देशमुख यांनी भाषण करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शब्दसुमनांनी स्तुती केलेली आहे. बाबासाहेबांनी संविधान सुंदर लिहिलेलं आहे, चांगलं लिहिलेलं आहे. पण त्यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे की देशमुख म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही पूर्ण मोकळीक दिली असती तर यापेक्षाही अधिक चांगले संविधानाला आकार मिळाला असता. ह्या वाक्याचा, देशमुखच्या वाक्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे की संसद सभेमध्ये 296 सभासद होते आणि त्या ठिकाणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते. 296 लोकांची विचारधारा वेगळी, बाबासाहेबांची विचारधारा वेगळी. त्या काळी बाबासाहेबांना संविधान लिहिताना किती त्रास झाला असेल आणि किती संकटाला तोंड द्यावे लागले असेल, हे आपण देशमुखच्या भाषणावरून कळते. म्हणून बाबासाहेबाला आपल्या मनासारखं संविधान लिहिता आलेलं नाही, हे देशमुखच्या वाक्याहून आपल्याला कळते. मी कल्याणमध्ये असताना मी 7 ते 8 वर्षे
संविधान रॅली काढलेल्या आहेत. त्या संविधान रॅल्या काढत असताना त्यामध्ये मी बाबासाहेबांनी संविधान किती वेळामध्ये लिहिलं आहे, किती अल्प काळामध्ये लिहिलेलं आहे, सगळं बॅनर सहित हातात बॅनर घेऊन प्रत्येकाच्या हातात देऊन सांगितलं की बाबासाहेबांनी संविधान किती दिवसामध्ये लिहिलेलं आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हा काळ खोटा आहे. दिवस अधिक 165 दिवस 306 दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिले असे फलक तयार करून मी कल्याण या शहरामध्ये 6 ते 7 वर्षे मी रॅल्या काढलेल्या आहेत, संविधान रॅली काढलेल्या आहेत. आज आपण या संविधान विषयी इथेच थांबूया आणि दुसऱ्या भागामध्ये लवकरच आपण भेटूया. जर कुणी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमो बुद्धाय. जय भीम.